एके दिवशी आपल्या महालामध्ये पातशाने दंगा सुरू केला. सबके सब बेवकूफ आहेत. कशाचे पहारे करता? कसला कडा बंदोबस्त ठेवता? दुश्मनांचे काही जासूद आपल्या बहादूर कडापर्यंत पोचले असल्याची खबर आली आहे. त्यांची इतकी हिंमत होतेच कशी? ती असंभाव्य गोष्ट खरेच घडली आहे हे लोकांच्या गळे उतरवण्यासाठी औरंगजेबाने कांगावा सुरू केला होता. उस करीम खा को बुलाओ, उस शैतान बरामद को बुलाओ, वो पागल दसगीर खा कुठे गेला? औरंगजेबाने आपल्या 10-12 अंमलदारांना रात्रीचेच महालात बोलावून घेतले. पहाऱ्यातील ढिलाईबद्दल त्यांची खूप नालस्ती केली. तेव्हा एक दोघे हिम्मत करून बोलले, जहापना, आपण हवं तर बंदोबस्त स्वतः येऊन बघा. क्यू नाही, तुमची नादानी बघून आम्हाला आता रात्रीचं गस्तीवाल्यासारखं फिरावं लागणारच. असे बोलून पातशा थांबला नाही. तो लागलीच बाहेर पडला. त्या रात्री पातशाने अनेक चौक्या पहाऱ्यांचे निरीक्षण केले. दुसऱ्या रात्रीही फेरफटका मारली. तिसरी रात्र तर बहादूर गडवासियांना नित्याचीच वाटली. ज्या बाजूला ते खतरनाक राजबंदी बंदीखान्यात अडकवले होते तिकडे सहज तपास करता करता पातशा जाऊन पोचला. सोबत फक्त असदखान होता. तेथे असे पोचण्यापूर्वी कवी कलश आणि शंभूराजांच्या दंडापायातले साखळदंड कुडाच्या मेढींना नीट बांधले आहेत किंवा कसे, राजबंदी ढिले तर नाहीत नव्हे, या साऱ्या व्यवस्थेची पातशाने आधीच खात्री करून घेतली होती. मगच त्या अंधार गुहेत पाऊल टाकले होते. बंदोबस्ताचे वरपांगी नाटक करत पातशा त्या दोघा राजबंद्यांकडे येऊन पोचला होता. त्या दोघांचे अन्नसेवन खूपच कमी झालेले. मारझोडीने त्यांच्या अंगावरची वस्त्रे फाटलेली, दशा झालेली. परंतु त्यांच्या ताठ मानेतली गुरमी आणि डोळ्यातला खुन्नस जराही कमी झाला नव्हता. वजीर पाठीमागे थांबला. चिडियाघरात बांधलेल्या सिंहाच्या बछड्याकडे पाहावे तशी पातशाने शंभूराजांवर नजर लावली. राजांकडे गुस्साने तिरस्काराने पाहत पातशा बोलला, संभा, जवामर्द, 30 वर्ष झाली असतील या गोष्टीला. माझ्या सगळ्या भावाची, शहजादा दाराची अशीच मरतुकड्या हत्तीवरून धिंड काढली होती मी दिल्लीच्या रस्त्यातून. तेव्हा त्या बेवकूफ इस्माच्या बेइज्जतीवर मी खुशीने खूप हसलो होतो. पातशा, तूच बेवकूफ आहेस. दारा एक भला नेक आदमी होता, हिंदू आणि मुसलमान दोघांचाही प्यारा शहजादा. मध्येच कवी कलश बोलले, पागल शायर, मुझे लगता है तू तुझ्या जुबानवर ताबा ठेवलेलाच बरा, नाहीतर तुझी ही लाल चुरूचुरू बोलणारी जीभ मुझे जड से उखाडणी होगी. पातशा कडाडला. कलश थोडे चूप झाले. तेव्हा पातशा पुढे बोलला, रयतेला भुरळ पाडायची कला त्या दगाबाज दाराला चांगली मालूम होती. त्यामुळेच दाराचा भर रस्त्यातला जुलूस बघून दिल्लीतले अनेक मर्द छाती पिटत होते. औरती भिंतींवर डोके आपटत होत्या. केवढा रोनाधोना चालवला होता आमच्या बेवकूफ रयतेने. और इधर शिवाच्या भूमीतून विदूषकाचा लिब्बास चढवून मी तुला मुर्ग्यासारखा नाचवत इकडे घेऊन आलो, तेव्हा माझ्या घोड्यांचा लगाम खेचायला कोणीही मायेचा पूत पुढे धावला नाही. बोल, ये तेरी हार है या जीत? केवळ घातपात. बेवकूफ पातशा, अशा घातापातांतून, रडीच्या डावातून पैदा केलेल्या गोष्टीला तू फतेह मानत असशील तर तू गद्दारांचा शहनशाह ठरशील, हिंदुस्तानचा नव्हे. शंभूराजे बोलले, ये रग, ये मस्ती का नाही? अजूनही हिम्मत असेल तर आमच्या अंगावरच्या तोडून दाखव ह्या बेड्या. काढ मैदानात बाहेर तुझा कोणी सिपा सालार शहजादा, नाहीतर पोता. होऊन जाऊ दे आमने सामने जंग. आमच्या हातात नाचणारी तेगच तुझ्या सवालाचा चांगला जवाब देईल. पातशा काहीच बोलला नाही. थोडा वेळ तसा शांत राहून पुन्हा नेटाने बोलला, संभा, तुझ्या धिंडीच्या वक्ताला काय कमी दुनिया देखलीस? कौन कौन आले तुझ्या मदतीला? बेवकूफ राजा, अपनी प्यारी जिंदगी बचा. आरजू, हसरत, महत्वाकांक्षा या साऱ्या गोष्टी म्हणजे छताला अडकवलेली काचेची नकली झुमरं. एकदा फुटली की त्यांच्या काचा वेचायला सुद्धा कोणी थांबत नाही. शंभूराजे चूप होते.
मात्र त्यांचे तांबूस जाळ वटारलेले डोळे पातशावरून गरगर फिरत होते. त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करीत औरंगजेब बोलला, दुनियादारीच्या तराजूमध्ये फक्त व्यवहार मोजला जातो. जो व्यवहार शिवाजीच्या सर्व जमाई राजांना समजला तशी अक्कल हुशारी तुला कधी येणार? शिवाच्या जमाई राजांसारखा पातशाही फौजेत त्याच्या राजकुमाराचाही सन्मान राखला जाईल. मनातला अंदेशा काढून टाक. आम्हाला आपले मान, ती नादान धिंड काढून आपण आमचा किती सन्मान केलात हे जगाला चांगलं ठाऊक झालं आहे. ती धिंड होती एक सबक, ना फक्त तुझ्यासाठी, पण अल्लाह तालाने आम्हाला बहाल केलेल्या या सल्तनतची जे कोण बदमाश नादानी करतील त्या सर्वांसाठी. शंभूराजे अधिक काही बोलले नाही. पातशाह आतून खूप उद्विग्न झाला होता. शंभूराजांना त्याने जखडून 20 दिवस लोटले होते. हाताशी किल्ल्यांच्या चाव्या लागत नव्हत्या. जुल्फिकार खानाचा गुप्त खलिता आला होता. अजून रायगडचा किल्ला काबीज होत नाही. आम्ही महाडच्या बाजूला डेरा देऊन आहोत. रायगडला वेढा टाकायची बार कोशिश करत आहोत. परंतु धनाजी आणि संताजींची खुफिया लुटेरे रात्री बेरात्री टोळधाडीसारखे धावून येतात, खूप बर्बादी करतात. सह्याद्रीत घुसण्यात आमची फतेह झाली आहे, पण त्यांचे किल्ले हासिल करणे एवढ्यात मुमकिन दिसत नाही. तो मजकूर हवालदिल करणारा होता. रायगडची राणीही शरण यायचे नाव नव्हते. काहीही करून थोडेफार यश मिळणे आवश्यक बनले होते. आपल्या लाघवी भाषेची मोहिनी शंभूराजांवर टाकायचा प्रयत्न करीत औरंगजेब बोलला, संभा, तुझ्या बापाचा, त्या काफर शिवाचा मला नेहमीच हेवा वाटत आला आहे. शंभूराजांनी औरंगजेबाकडे बिथरल्या नजरेने बघितले. पातशाह बोलला, एका जंगली चुव्याने, मामूली जमीनदाराने मरगठ्ठ्यांची सल्तनत उभी करावी? ही गोष्ट किती बहादुरीची. पातशाह, माझ्या पित्याची दौलत म्हणजे कोणा घमेंडखोर सुलतानाची राजगादी नव्हती. ते गोरगरिबांचं, त्यांच्या ध्येय स्वप्नांचं राज्य होतं. काहीशा भारावल्या सुरात औरंगजेब बोलला, कितना खुशकिस्मत वो शिवा, ज्याने तुझ्यासारखा होनहार बच्चाला जन्म दिला. तुझा खूप नाज वाटतो आम्हाला. आदमी अनुभवाने शहाणा होतो. ठेच लागल्यानं सावध होतो. तू तर मला 8 वर्ष गरगर फिरवलंस. त्या अनुभवाच्या नतीजा म्हणून मी खुली कबुली देतो शहजादे. ही तारीफ नव्हे, हकीकत आहे. आपल्या बापानंतर मरगठ्ठ्यांच्या गादीसाठी तू जसा आमच्याशी 8 सालांचा कडा मुकाबला केलास, किल्ले झुंजवत ठेवलेस, दर्यांचे पाणी पेटवलेस, तशी जरी थोडीफार हैसियत माझ्या 4 शहजाद्यांपैकी कोणा एकामध्ये असती तर. शंभूराजांनी खोलवर श्वास घेतला. ते पातशाच्या डोळ्यांकडे आपली बेदरकार नजर लावत बोलले, औरंगशाहा, अशी वरपांगी तारीफ करण्याऐवजी तुला काय हवं ते साफ दिल्याने सांगून मोकळा हो. तुझा अव्वल खजाना कुठं आहे? गडावर. आमच्या फौजेतले कोण कोण शैतान तुला सामील आहेत माहीत नाही. घमंडी संभा, अजून होशमध्ये ये. एका बेवकूफ शायराच्या नादी लागून नादान बनू नकोस. तुला अंदाज नाही, अभि तक आमच्या जुल्फिकार खानाची 40,000 घोडी तुझ्या मुलकात पुरी घुसली असतील. त्यांनी रायगडाला वेढाही घातला असेल. बेवकूफ पातशाह, आमचा रायगड ठिसूळ मातीच्या ढिगाऱ्यांपासून बनलेला नाही. पोलादाचा असला तरी त्याला पिघलवून टाका, असा हुक्म देऊनच मी जुल्फिकारला तिकडे धाडला आहे. पत्थराचा आहे म्हणूनच सांगतो. तो दुभंगणार सुद्धा नाही. बेमुवर्त काफर बच्चा, आपली जान बचाओ. कोणाच्या आणि कशाच्या जोरावर तू इतकी घमेंड करतोस? तुझ्या मुलखात दरीत आमच्या फौजा घुसू लागल्या आहेत आणि इकडे जरा बारीकी से जांच कर. तुझ्या मुलखातले सारे वतनदार आमच्या वळचणीला धाव घ्यायला लागले आहेत. वतनाच्या तुकड्यासाठी जी करणारे काही वतनदार म्हणजे महाराष्ट्र नव्हे. मर्दांचा खरा महाराष्ट्र झुकणार नाही, वाकणार तर नाहीच नाही. पातशाने आवंडा गिळला. तो पुन्हा एकदा अट्टहासाने बोलला, संभा, तुझ्याकडून मला फक्त 2च गोष्टी हव्यात. एक, फितुरांची फेरिस्त आणि सह्याद्रीतल्या सर्व बळकट किल्ल्यांच्या चाव्या ताब्यांसह. पातशाच्या त्या अर्जवाने
शंभूराजांना त्याही स्थितीमध्ये हसू फुटले. औरंगजेबाची खिल्ली उडवत संभाजीराजे बोलले, मूर्ख पातशा, अरे सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरचे आमचे बळकट किल्ले ही तर आमची शोभा, सामर्थ्य आणि गंडस्थळ. कोणाकडे काहीही मागायची बेवकूफी करतोस? उद्या तू ईदच्या चांदकडे जोगवा मागशील? आसमानातल्या साऱ्या चांदण्यांचा वेल खुडून दे म्हणून? आहे ते मुमकिन? शंभूराजांच्या त्या जापसालावर कोपऱ्यातून हास्याचे फवारे सुटले. कवी कलश पातशाच्या बेवकूफीवर मनापासून हसत होते. शंभूराजांकडून आणि कविराजांकडून होणारा उपहास, चालवली गेलेली आपली कुचेष्टा पाहून पातशा आतून खूप बिथरला. त्याला रामशेजच्या किल्ल्याची याद आली. एका रामशेजने 6.5 वर्षात नामोहरम केलेले आपले सर्व नामचंद सरदार डोळ्यांपुढे उभे राहिले. या हिशोबाने मराठ्यांचे सर्व बलाढ्य किल्ले जिंकायला अजून किती काळ द्यावा लागेल या विचाराने पातशा मनातून घाबरून गेला. तरीही त्याने आपल्या राजबंद्यांपुढे आपली कैफियत मांडली. संभा, तू एका गोष्टीचा विसर पडू देऊ नकोस. दयामाया, प्यार मोहब्बत अशा झुठ्या जळवा आम्ही आमच्या कलेजाला कधीच चिटकवून घेत नाही. उघड्या सत्याचे पुजारी आहोत आम्ही. तुझ्याशी वादा करतो, तुझ्या साऱ्या बड्या किल्ल्यांचा ताबा तू माझ्या अंमलदारांच्या कब्जात दे आणि तुझ्या ह्या दोस्तासकट अय्याशी करण्यासाठीही सर जमीन सोडून तू कोणत्याही मुलखात निघून जा. वाह पातशाह, कवी कलश खदखदून हसले. ये मजाक नाही बेवकूफ शायर. हवं तर कुराणे शरीफवर हात ठेवून आम्ही तुम्हाला वचन देतो. पातशाकडे पाहत शंभूराजे छद्मीपणे हसले. ते म्हणाले, आमच्या गडदुर्गांच्या चाव्या हासिल करण्यासाठी तू खूपच बेताब दिसतोस पातशा. न लढता सरळ किल्ल्यांचा ताबा तुझ्याकडे द्यायचा म्हणतोस? बिलकुल. अशी फुकाफुकी आणि विनासायास मुलुकगिरी करायची तर तू तिकडे उत्तरेत का जात नाहीस? तिथे तुझ्यासारख्या ऐतखाऊ अवलादींना किल्ल्यांच्या चाव्या मिळतातच, पण त्याचबरोबर नक्षत्रांसारख्या आपल्या बहुबेटींचे हात दुश्मनांच्या हवाली करून दौलती बचावणाऱ्यांच्या अवलादी तिकडेच राहतात. आम्हा मराठ्यांचा उसूलच वेगळा. आम्ही मराठी किल्ल्यावरील प्रत्येक दगडाला आपल्या गरम रक्ताचा शेंदूर पहिल्यांदा फासतो आणि त्यांचं रक्षण करता करता जळून खाक होतो.